11 दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. श्री भगवान उवाच. मय्या वेश्य मनो ये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपातस्ते मे युक्त तमामता. तरी अस्तगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा. का वर्षा काळे सरिता जैसी चढो लागे पंडुसूता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागिलही यावा अनिवारू तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती. या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परममानी. ये त्वमक्षरम निर्देश्यम व्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंतनच कूटस्थमचलं ध्रुवम. सन्निमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रता. आणि येरते ही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निर्वया अक्षरासी. मनासी नखीन लगे जेत बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीरजोगे काही होईल. परी ध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न सापडे. व्यक्तीसी माझिवडे कवनेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे. जे पाऊनी चिंतवणे हिंपोटी झाले जे होय ना होये जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना. जे चळे ना ढळे सरे ना मैळे ते आपुलिनेची बळे अंगविले जिही. पै वैराग्य महापावके जाळून विषयांची कंटके अधपली तबके इंद्रिये भरली. मग संयमाची थाटी सूनी मुरडली उपराटी इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाचिया. अपानाचिया कवाडा लावणी आसन मुद्र सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासीला. आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे. वज्राग्नीचिया ज्वाळी करुणी सप्तधातूची होळी व्याधींच्या सिसाळी पूजली यंत्रे. मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा तया चोजविले प्रभा निमतवरी. नवद्वारांचिया चौंचकी वाहनुनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची. प्राणशक्ती चामुंडे परहारोनी संकल्प मेढे मनोमैषाची निमुंडे दिदली बळी. चंद्र सूर्या बुझावणी करुणी अनुहताची सुडावणी 17वेचे पाणी जिंतिले वेगी. मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मारंध्र. वरी मकारांत सोपान ते सांडुनिया गगन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आगविता ती निर्वधी योगदुर्गे. आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठाउठी तेही मातेची किरीटी पावती गा. वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टचितया. अरे अस्त पावण्याच्या पर्वताजवळ सूर्यबिंब आले असता त्याचे किरण जसे पाठोपाठ जातात किंवा अर्जुना पावसाळ्यात नदीचे पाणी जसे चढू लागते तशी त्याच्या भक्तीला नित्य नवी भरती येते असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. किंवा गंगा समुद्राला मिळाल्यावरही मागील अनिवार लोटामुळे ती मिळतच असते तसा त्यांच्या प्रेमभावाला चढता पूर येत असतो. तसेच रात्र किंवा दिवस असा फरक न करता जे सर्व इंद्रियांचा संयम करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवतात ते भक्त याप्रमाणे मलाच स्वतःला समर्पित करतात व तेच परमयोगी आहेत असे मी मानतो. आणि अर्जुना जे सोहमभाव उपासनेच्या योगाने निर्वय व अक्षर अशा माझ्या पदाला झोंबू पाहतात ते दुसरे ज्ञानही माझे भक्त आहेत. ज्याला मनस्पर्श करू शकत नाही जेथे बुद्धीची नजर पोचत नाही ते काय इंद्रियांना समजेल. आणि ते ध्यानाचा विषय नसल्यामुळे
अमक्या ठिकाणी आहे असे म्हणता येत नाही किंवा अमक्यासारखे आहे असेही म्हणता येत नाही. जे सर्वच बनले आहे म्हणून सगळीकडे व सर्वदा आहे व ज्याच्या प्राप्तीने विचार कुंठित होतात, जे कधी जन्मले नाही किंवा जन्मणार नाही किंवा जे नाही असे किंवा आहे असे म्हणता येत नाही, असे असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीचा उपायच नाही. जे चालत नाही किंवा हलत नाही, जे संपत नाही किंवा मळत नाही, अशी जी वस्तू ती स्वसामर्थ्याने ज्यांनी स्वाधून करून घेतली, वैराग्यरूपी महाअग्नीने विषयरूपी सैन्य भस्म करून जे आपल्या होरपळलेल्या इंद्रियांना मोठ्या कष्टाने धरून ठेवतात, नंतर संयमरूपी पाश टाकून इंद्रियांच्या वृत्ती उफराट्या करून त्यांना हृदयाकाशाच्या गुहेत कोंडून ठेवतात. अपानद्वाराला आसनाची मुद्रा घट्ट लावून मूळबंधाचे बुरुज उभे करतात. आशेचे पाश तोडून अधीरपणाचे कडे दूर सारून निद्रेची झापड दूर करतात. मूलबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील 7 धातूंची होळी करून व्याधींचे शिरे षटचक्रास अर्पण करतात. त्यानंतर कुंडलिनी ज्योती आधार चक्रावर उभी राहून त्या प्रकाशात आनंदाने मस्तकापर्यंत प्रवेश करतात. 9 द्वारांच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुम्नेचा मार्ग खुला करतात. प्राणशक्ती रूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बली म्हणून अर्पण करतात. इडा व पिंगला नाड्यांचे ऐक्य करून अनाहत ध्वनीचा गजर करून अमृतकलेच्या साठ्यापर्यंत पोहोचतात. नंतर सुषुम्ना नाडीच्या मध्यविवरातील जिन्याने वर चढत मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचतात. नंतर गहन मकाराची पायरी ओलांडून माया काखेला मारून ब्रह्मरूप होतात. जे अशा प्रकारे समबुद्धीचे भक्त ब्रह्मप्राप्तीकरता योगादी कठीण साधने साध्य करून घेतात. अर्जुना, याप्रमाणे जे आपला अहंभाव अर्पण करून ब्रह्मरूप होतात, तेही मलाच येऊन मिळतात. पण या योग बळाने त्यांना काही अधिक मिळते असे नाही, कष्ट मात्र अधिक पडतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.